So we were discussing how to measure the angles in degrees. मागच्या लेक्चरमध्ये आपण angles in degrees कसं मेजर करायचं ते शिकलो. ह्या लेक्चरमध्ये आपण जी दुसरी सिस्टम आहे मेजरमेंटची अँगलचे रेडियन सिस्टम किंवा सर्क्युलर सिस्टम त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपण डिग्रीमध्ये जेव्हा अँगल मेजरमेंटबद्दल डिस्कशन केलं तेव्हा आपण काय केलं तर एक रोटेशनल अँगलला 360 डिग्रीजमध्ये एक रोटेशनल अँगल इज 360 डिग्रीज असं मानलं आणि त्याच्या 1/360th पार्ट म्हणजे 1/360th पार्टला आपण डिग्री असं मानलं. आता याच्यामध्ये आपल्याला समजा रेडियनमध्ये अँगल मेजर करायचा आहे तर आपण जरा वेगळी पद्धत वापरणार आहोत. हा अँगल आपण त्या सर्कलच्या रेडियसच्या टर्ममध्ये मेजर करणार आहोत. कसा तर असं समजूया की हा इनिशियल आर्म आहे ओ ए इज द इनिशियल आर्म आणि हा इनिशियल आर्म हा मूव होतो आहे आणि हा असा मूव होतो आहे सर्क्युलर पाथमध्ये मूव होतो आहे. म्हणजे याचे जे पॉईंट्स आहेत हे अलॉंग द सर्कल आहे आणि तर असा मूव होतो आहे की हा जो लेंथ ऑफ द आर्क आहे म्हणजे हा जो लेंथ ऑफ द आर्क आहे दॅट इज इक्वल टू आर म्हणजे रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ, रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे ओ एलाच आपण इनिशियल आर्मलाच एक रेडियस ऑफ द सर्कल मानूया आणि इट इज मुव्हिंग थ्रू सर्टन अँगल. कुठपर्यंत मूव्ह करायचा इथपर्यंत मूव्ह करायचा की हा जो लेंथ ऑफ आर्क आहे दॅट इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. आता समजा असं झालं की दिस OA moves through an arc which is equal to the radius of that circle, then that central angle ला आपण 1 रेडियन असं मानायचं. That central angle is defined as 1 radian. So is this clear as to what is 1 radian? म्हणजे आपल्याला जर विचारलं की 1 रेडियन म्हणजे काय, 1 रेडियन म्हणजे किती, तर 1 रेडियन इज इक्वल टू द अँगल विच इज त्याला सबटेंडेड असा शब्द वापरतो. सबटेंडेड म्हणजे हा जो अँगल आहे दिस इज सबटेंडेड अँगल. म्हणजे हा आर्क म्हणजे आपण समजा हा आर्क धरला तर हा जो आतला अँगल आहे याला सबटेंडेड अँगल असं म्हणतात. याला आर्क म्हणतात आणि याला सबटेंडेड अँगल असं म्हणतात. सबटेंडेड शब्द थोडा अवघड आहे पण अर्थ समजला तर पुरेसा आहे. सबटेंडेड अँगल. तर जर म्हणजे हा जो अँगल आहे समजा हा ओ ए इतका मूव होतो की हा जो लेंथ ऑफ ओ एपासून बीला आला की लेंथ ऑफ आर्क ए बी जर हा रेडियस इज इक्वल टू द रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ then this angle which is subtended by this arc is equal to 1 radian असं डेफिनेशन दिलेलं आहे. ओके. सो रेडियन म्हणजे काय तर हा जो अँगल आहे वेन इज अँगल AOB इक्वल टू 1 रेडियन. वेन इज अँगल AOB इज इक्वल टू 1 रेडियन when the arc AB ची लेंथ is equal to the radius of the circle. Okay, so this is a simple definition. What is 1 radian? 1 radian is equal to the angle, it is a measure of the angle which is the central angle, center of the circle made by the arc whose length is equal to the radius of the circle. Okay, आता हे डेफिनेशन झालं. आता जर आपण ॲक्च्युअल अँगल आपण बघितले तर कसं होतं तर लेट अस ड्रॉ दिस ॲक्च्युअल अँगल्स. लेट मी ड्रॉ दिस.
सपोज तुमचा हा ओरिजिन आहे आणि हा तुमचा इनिशियल आर्म OA आहे. ओके, तर हा OA म्हणजे हा रेडियस, हा इतका रेडियस आहे. सपोज हा when AB arc is equal to the radius R, हा रेडियस R आहे, then the angle आपल्या डेफिनेशन प्रमाणे अँगल AOB इज इक्वल टू 1 रेडियन. रेडियनला आपण ह्या सिम्बॉलनी डिनोट करतो 1 रेडियन. आता बघूया की सपोज आपल्याला हा इतका अँगल बघायचा आहे. ओके, सो दिस अँगल इज हाऊ मच? दिस अँगल इज आपल्या डिग्रीमध्ये अँगल किती आहे? दिस इज अ स्ट्रेट अँगल. सो सपोज दिस इज लेट अस सी. सो अँगल AOC इज अ स्ट्रेट अँगल. इट इज अ स्ट्रेट अँगल आणि डिग्रीजमध्ये आपल्याला माहिती आहे की इट इज 180 डिग्रीज. ओके, आणि अँगल AOA is a rotational angle, single rotational angle which is 360 degree in degrees. म्हणजे जर आपण असा रोटेट करून हा इथपर्यंत आला परत तर दिस इज 360 डिग्रीज. ओके, आता when the angle is 180 degrees, सपोज हा स्ट्रेट अँगल 180 डिग्री झाला, तर इन टर्म्स ऑफ द आर्क, हा आर्क किती असेल? हा आर्क असेल, हा जो आर्क आहे तो आर्क असेल द circumference अपॉन 2. सो circumference is the arc length when it is a complete rotation. म्हणजे पूर्ण रोटेशन झालं तर इट इज, आता सर्कम्फरन्स किती असतो सर्कलचा? तर आपल्याला माहिती आहे की सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2πr आहे. आणि इफ इट इज अ सेमी सर्कल, तर सेमी सर्कलचं सर्कम्फरन्स किती आहे? तर तो πr आहे इफ इट इज अ सेमी सर्कल. आता बघा गंमत बघा. सो सेमी सर्कल इज इक्वल टू 180 डिग्रीज πr, म्हणजे πr इज इक्वल टू 180 डिग्रीज विच इज द लेंथ ऑफ द आर्क. ओके, आणि आपण काय डिफाईन केलं आहे? आपण असं डिफाईन केलं आहे की वन रेडियन इज इक्वल टू द आर्क अँगल सबटेंडेड बाय द आर्क लेंथ, अँगल मेड बाय द आर्क लेंथ. ओके, म्हणजे जेव्हा आर्क लेंथ πr असतो तेव्हा त्याचा अँगल डिग्रीजमध्ये 180 डिग्रीज असतो. ओके, तर रेडियन्समध्ये किती? तर रेडियन्समध्ये बघा आता गंमत. तर आपल्या डेफिनेशनप्रमाणे दिस when your radian is 1c, when your length of the arc is r, म्हणजे लेंथ ऑफ द आर्क r असेल तेव्हा तो अँगल, हा जो अँगल आहे दिस इज 1 रेडियन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघू. आर्क लेंथ इकडे मी लिहितो आणि इथं अँगल इन रेडियन्स म्हणतो. So when the arc length is r, the angle in radians is 1c. When the arc length is pi r, then the angle in radians would be किती? pi c. When the arc length is बघा pi. आणि आता याच्यामध्ये मी अजून एक गंमत करणार आहे. सो आर्क लेंथ इज, लेट मी जस्ट पुट अ बॉक्स ओव्हर हियर. हा महत्त्वाचा बॉक्स आहे आणि मी थोडंसं त्याला एक टेबल फॉर्ममध्ये क्रिएट करतो. दिस इज अ टेबल. दिस इफ यू अंडरस्टँड दॅन यू विल अंडरस्टँड इट व्हेरी क्लिअरली. म्हणजे जेव्हा आर्क लेंथ आर असतो
तेव्हा तुमचा अँगल जो आहे तो 1 रेडियन्स असतो, 1 रेडियन असतो. ओके. सो जेव्हा तुमचा आर्क लेंथ पाय आर आहे तर अँगल रेडियन्स हा पाय रेडियन्स असतो. ओके. आता गंमत बघा, पाय आर म्हणजे ॲक्च्युअल डिग्रीमध्ये किती झाला, पाय आरमध्ये 180 डिग्रीज झाला, 180 डिग्रीज झाला. म्हणजेच आपल्याला आता असं म्हणता येईल की if the angle in degrees is 180 degree, when the angle in degrees is 180 degree, the angle in radians is pi c. So pi c, angle in radians is pi c when the angle in degrees is 180 degrees. Okay. किंवा if you want to convert, म्हणजे समजा तुम्हाला अँगल इन डिग्री सपोज काहीतरी दिला x आहे. ओके. सो व्हॉट विल बी द अँगल इन रेडियन्स, तर अँगल इन रेडियन्सचं फॉर्म्युला असावे, अँगल इन एक्स डिग्री आहे तर आपल्याला डिग्रीला रेडियन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तो अँगल इन, इथं क्वेश्चन मार्क टाकला. सो व्हॉट वुड बी दॅट क्वेश्चन मार्क, दॅट वुड बी पाय अपॉन 180 इंटू दॅट एक्स डिग्री. हा फॉर्म्युला झाला. म्हणजे आपल्याला जर डिग्रीमध्ये अँगल दिलेला आहे, डिग्रीमध्ये अँगल दिलेला आहे तर आपल्याला रेडियनमध्ये कसं करायचं, तर पाय बाय 180 इंटू एक्स डिग्री. ओके. आता सपोज म्हणजे कॉन्क्रीट एक्झाम्पल घेऊ की सपोज तुम्हाला नेक्स्ट पेजवर घेतो, परत एकदा लिहितो, आर्क लेंथ आणि दिस इज रेडियन. आपल्या डेफिनेशनप्रमाणे काय आहे की वेन द आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल दॅन द अँगल इज 1 रेडियन. स्ट्रेट लाईन अँगल असेल, स्ट्रेट लाईन अँगल असेल तर आर्क लेंथ म्हणजे सर्क्युलर असेल, स्ट्रेट लाईन अँगल असेल म्हणजे सेमी सर्कल असेल, आर्क जर सेमी सर्कल असेल तर आपला रेडियन्स झाला पाय इंटू सी. ओके. नाव वी सेड दॅट सेमी सर्कल इज वेन युअर, हा जर सेमी सर्कल कधी असतो, हा सेमी सर्कल असतो when your straight line angle in degrees is 180 degrees. याचा अर्थ अँगल इन डिग्रीज जेव्हा आर्क लेंथ पाय आर असेल आणि रेडियन्स पाय सी असेल तर अँगल इन डिग्रीज इज 180 डिग्रीज. ओके. सो इफ यू आर गिवन, लेट अस से दॅट, सपोज तुम्हाला असं दिलं की अँगल इन डिग्रीज 30 डिग्रीज आहे. ओके. अँड यू वॉन्ट टू कन्वर्ट दिस इंटू, तुम्हाला त्याला रेडियन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करणार, तर 30 डिग्रीज किती रेडियन्स, सो दॅट वुड बी क्रॉस मल्टिप्लिकेशन, पाय अपॉन 180 इंटू 30. म्हणजे 30 डिग्रीज इज इक्वल टू किती रेडियन्स, तर पाय अपॉन 180 इंटू 30 इतकं रेडियन्स. किती होतं तो, 3 म्हणजे 3, 3 6 म्हणजे 30 डिग्रीज इज पाय बाय 6 रेडियन्स, पाय बाय 6 रेडियन्स. आता जर 90 डिग्रीज धरलं तर 90 डिग्रीज इज किती रेडियन्स, सो 90 डिग्रीज इज हाऊ मच रेडियन्स, सो 90 डिग्रीज इज इक्वल टू पाय बाय 180 इंटू 90 रेडियन्स म्हणजे पाय बाय 2 रेडियन्स. ओके. 180 डिग्रीज म्हणजे किती रेडियन्स, 180 डिग्रीज म्हणजे पाय बाय 180 इंटू 180 दॅट इज इक्वल टू पाय रेडियन्स. ओके. सो नाव वी कॅन अंडरस्टँड की आपल्याला डिग्रीजमध्ये दिलं आहे तर रेडियन्समध्ये करणं किती सोपं आहे. ओके. सो सपोज दिस इज युअर अँगल्स विच आर गिवन. तर हा सपोज तुमचा ओरिजिन आहे, हा तुमचा ओरिजिन आहे, हा तुमचा ए आहे. सो दिस इज, सपोज यू गो टू दिस ओ टू बी, सो दिस इज 90 डिग्रीज, 90 डिग्रीज. सो दिस इज 90 डिग्रीज. हा तुमचा पूर्ण रोटेशनल अँगल आहे. रोटेशन अँगल इज 360. तर रोटेशन अँगल को टर्मिनल असेल तर 0 आणि 360 म्हणजेच 0 आणि 2 पाय. ओके. सो दिस इज 2 पाय, दिस इज 0. सो दिस वुड बी 180 डिग्रीज म्हणजेच पाय. सो दिस इज इन
इन डिग्रीज इट इज 180 डिग्रीज. म्हणजे हा जो अँगल जर धरला आपण तर हा अँगल 180 डिग्रीज आहे किंवा इन टर्म्स ऑफ रेडियन्स पाय रेडियन्स आहे. ओके, दिस इज 0 रेडियन्स, दिस इज 90 डिग्रीज और दिस इज पाय बाय 2. सो दिस वुड बी, हा जो अँगल धरला तर दिस वुड बी पाय बाय 2 रेडियन्स. ओके, दिस वुड बी पाय बाय 2 रेडियन्स. सो दिस इज 0, दिस इज पाय बाय 2, दिस इज पाय बाय 2 परत ॲड केला तर दिस वुड बी 3 पाय बाय 2 अँड दिस वुड बी 4 पाय बाय 2 म्हणजेच 4 बाय 2 म्हणजेच 2 पाय. सो दिस अँगल बिकम्स नाव, म्हणजे आपल्याला हा पूर्ण सर्कल जर ट्रेस करायचा आहे तर सुरुवातीचा जो अँगल आहे हा 0 डिग्री, हा असा 90 डिग्रीने पुढे गेला तर तो रेडियन्समध्ये पाय बाय 2 रेडियन्स. हा जर 180 डिग्रीजने इकडे गेला, स्ट्रेट अँगल झाला तर तो इट बिकम्स 180 डिग्रीज और पाय रेडियन्स. तो जर इकडे आला 270 डिग्रीज करून 270 डिग्रीज केलं त्यांनी तर इट बिकम्स 270 डिग्रीज और रेडियन्समध्ये 3 पाय बाय 2. आणि तो जर पूर्ण असा गोलाकार फिरला 360 डिग्रीजने फिरला पूर्ण, सो दॅट बिकम्स युअर 360 डिग्रीज किंवा 2 पाय रेडियन्स. ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव टू अंडरस्टँड की दिस अँगल इन रेडियन्स इज ऑल्सो वन वे ऑफ मेजरिंग द अँगल. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे की पाय इन रेडियन्स इज 180 डिग्रीज. आणि हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला पाय इन रेडियन्स इज इक्वल टू 180 डिग्रीज. तर आपल्याला कुठल्याही डिग्रीजमध्ये दिलेला अँगल असेल तो रेडियन्समध्ये कन्वर्ट करता येईल किंवा रेडियन्समध्ये दिलेला असेल तर डिग्रीमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणजे समजा तुम्हाला पाय बाय 2 रेडियन्स दिलेला आहे तर त्याला डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं तर तिला क्वेश्चन मार्क. सो क्वेश्चन मार्क इज वॉट? क्वेश्चन मार्क इज पाय बाय 2 इंटू 180 बाय पाय. म्हणजे दिस इज पाय कॅन्सल, दिस इज 2 1 2, 2 9 18. सो दिस बिकम्स 90 डिग्री. म्हणजेच पाय बाय 2 रेडियन्स इज 90 डिग्री. पाय बाय 2 रेडियन्स इज 90 डिग्रीज. ओके.